किरण ठाकूर हे स्वातंत्र्य सेनानींचा मुलगा आहे. लक्षात आलं. त्यांचे वडील बाबूराव ठाकूर चौधरी. बाबूराव ठाकूरांनी काय केलं, 1924 पासून कॉलेज सोडून ते देशकार्य करतात. बाबूराव ठाकूरांनी जे काम केलं, जिथे रस्ते नव्हते तिथे रस्ते केले. स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी हा समाज पुढे यायला पाहिजे, शिकला पाहिजे, सवरला पाहिजे म्हणून त्यांनी जे कार्य केलं ते शेकडो रस्ते केले आणि अनेक शाळा उघडल्या. आज त्या शाळांचं रूपांतर कॉलेजमध्ये झालं. देशासाठी काय करावं त्याची शिकवण म्हणजे बाबूराव ठाकूर आणि त्यांचे नातेवाईक गव्हर्नर. समजलं. तर ही ओळख तुम्हाला का नाही, कारण ती तुमच्या अभ्यासक्रमात नाही. पण उद्यापासून तुम्ही असं बोलणार नाही. हे जर प्रदर्शन बघितलं, ओळख देशभक्तांची शाळा तिथे क्रांती मंदिर गेली 50 वर्ष हे सगळं मी जमा केलेलं भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास. आणि तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल की स्वातंत्र्य मिळवून देणारे ते आपलेच पूर्वज आहेत की नाही. जेव्हा पोर्तुगीजांचा इथे त्रास व्हायचा गोव्यामध्ये, तेव्हा अनेक कुटुंब सावंतवाडी झाली की नाही. त्याच्यानंतर देव सावंतांचा इतिहास तरी तुम्हाला माहिती असेल. तर देशाच्या रक्षणासाठी, देश रक्षणासाठी लढला दिल्ली केली अक्षरा तो महाराष्ट्र, अशी आपली ओळख आहे. पण लढले ते कोण? आमचे पूर्वज. आमचे पूर्वज देशभक्त होते. आंब्याच्या झाडाला आंबा होतो की नाही. देशभक्तांच्या घरात जन्माला आला तुम्ही कोण आहात? साधं इक्वेशन आहे. मी बोला, मी बोला ना पुढे वाटलं का मी. आणि ही ओळख तुम्हाला व्हावी म्हणून गेले जवळजवळ 800 दिवस माझा प्रवास चालला. 14 जून 2023 पासून. आणि त्याच्यासाठी तुम्ही आता इकडे गाडी बघितली असेल. ती मामाने माझा गाडी दिली. म्हणजे आम्ही चालवू हा पुढे व्हायचा आहे ना. की तुम्ही बोलतो ना, गुरुने ज्ञानरूपी बसा. तर हे ज्ञान कुठलं? तर राष्ट्राय स्वाहा इदं. माझं जे काय आहे असे लिहिलं सर्व आपुरी संपत्ती यज्ञ सामग्री किंवा आपलं जे जे आहे ते राष्ट्रासाठी अर्पण करायचं. याला पर्यावरण. आपलं काय शाश्वत संपत्ती हेल्थ इज वेल्थ. तुम्ही स्वतःची प्रकृती सांभाळला, सुदृढ झालात तर तुम्ही त्याग करायला शिका. त्यांनी सगळ्यांनी त्याग केलेला आणि त्याग म्हणजे व्यसनमुक्ती. आता काय पारतंत्र्य नाही. आता आक्रमणमुक्ती आहे, व्यसन भ्रष्ट कारभार आहे की नाही. आपल्याला तो खेचून देतो. तर तिकडे न जाणं म्हणजे त्या गोष्टीचा त्याग करणं. आणि प्रथमतः हेल्थ इज वेल्थ हे जर तुम्ही तत्व पाळलं तर तुम्ही देशाचे सशक्त नागरिक व्हाल. तेव्हा देश सशक्त होईल. मला लक्षात हा विस्ताराने विषय तुम्हाला समजावा. आणि नुसतं हे तुम्ही बघून नाही जायचं. याची सगळ्याची PDF तुम्हाला मी देणार. म्हणजे उद्यापासून तुमच्या मोबाईलमध्ये 2000 देशभक्तांचे फोटो. म्हणजे आता तर पुढची पिढी बोलणार नाही. आम्ही बोलतो की आम्हाला नाही शिकवलं. आमच्या पिढीला पण काय मिळालं, तुम्हाला पण नाही. आता मी तो दौडच माझा त्याच्यासाठी आहे. संपूर्ण महाराष्ट्र फिरून बेळगाव, गोवा, आपलं गोवा फिरण्याचा 10,000 देशभक्तांचा पोस्ट मी दिलेला आहे. पर्यावरणावरती माझं पुस्तक आहे. गोवंशावर आहे. हे सगळं आपण काय करतोय त्याच्या PDF करून मी तुम्हाला देतोय.
झाड काय करतं, झाड आपलं सगळं समाजात येतं. तुम्ही लहान झाड वाढवता की नाही, लहान करतो तसं तुम्हाला समाज वाढवतो. माझ्यावर समजून घ्या. समाजाने तुम्हाला वाढवलं, झाड वाढवलं, झाड काय करतो तसं सावली देतं. तसं आपण समाजाला सावली देणं, ह्याला इक्विलिब्रियम म्हणतात. समाज आणि म्हणजे फळं येतात ती झाडाला आपल्याला. तसं मला मी जे काही कामं केलं ते तुम्हाला तुम्ही आनंदाने घ्या. आणि तुमच्याकडे उद्यापासून म्हणजे आता इथून गेल्यानंतर तुम्ही मला मोबाईल नंबर द्या. तुमच्या मोबाईलमध्ये 10,000 देशांचा कोर्स आणि हे 2,000 फोटो निघतील आणि आज बरंच लक्षात आलं. धर्मासाठी मारावे म्हणून अवघ्याशी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपले. आपले राज्य कुठलं, स्वधर्म आणि स्वराष्ट्र हे आपलं लागतं. हा धर्म आहे, ही आपली गीता आहे, रामगीता मारली. तर तुम्ही स्वतःला कधी सुधाराल, स्वतःची ओळख होईल की माझे पूर्वज हे देशासाठी उठलेले आहे आणि त्याच्यासाठी लग्न म्हणजे अत्याचार करणं नव्हे. आणि जे अत्याचारी असतात त्यांचं काय करायचं, लोकांना मारायचं. भूतांचे कारण आणि कंटकांचे जे गुलामगिरी लागतात त्यांना मार. ज्ञानेश्वरींनी त्याच्या ओवीले ती पहिली ओवी आपला चालू होतं प्रदर्शन. जगी कीर्ती उडवी, स्वधर्माचा मान वाढवी, ही एक भारापासून सोडवी. भार म्हणजे गुलामी आणि पृथ्वी, सगळ्या पृथ्वीला गुलामीपासून सोडवणं हा तुमचा धर्म आहे. म्हणजे सगळ्यांशी कसं वागायला पाहिजे, सौजन्याने वागलं पाहिजे. आपण केली बंधुभावाने वागला गुलामीला तर राष्ट्र मोठं होतं. आणि आपलं जे स्वप्न आहे ते महासत्तेचं आहे. आणि महासत्तेकडे जाताना तुम्हाला निर्व्यवस्थित राहायला लागणार आहे. जसं असंख्य प्रकारचे असतात. तुकाराम महाराज म्हणतात, राष्ट्रपती नामा युद्धाचा प्रश्न तुमच्यावरती याचं आक्रमण चालू आहे, युद्ध आहे. या युद्धात तुम्ही यशस्वी कधी राहून जेव्हा त्यागाची शिकवण तुम्हाला मिळेल. आणि ही सगळी त्यागाची शिकवण आहे. त्याग म्हणजे मंगल पांडे, त्याग म्हणजे भगतसिंग, त्याग म्हणजे राजगुरू, त्याग म्हणजे सावरकर, त्याग म्हणजे तुम्ही आता नाव घेतलं गव्हाणकर किरण ठाकूरांचे वडील. आता त्यांचा त्याग तर आजच्या पिढीमध्ये चालू आहे की नाही. आता हे जे सगळं माझं कार्य चाललेलं आहे तर त्याच्या पाठीशी कोणते कमी लोक आहेत तर ते तुमचे मामा. लक्षात आलं तर तुम्ही आता सगळं बोलून घ्या. पण मी तुम्हाला पुन्हा सांगतो, भारताला मी कमीत कमी 2 नावं तुमच्याकडून बरोबर घेणार आहे. तुमच्या लक्षात राहिलं लक्षात. वंदे